कसे बोलावे कौशल्य ठरवते, किती बोलावे दृष्टिकोन ठरवते, परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपल्या संस्कारावर अवलंबून असते. नमस्कार, मी कोड क्रमांक 2 आज तुमच्या समोर विषय मांडत आहे शाळा संस्काराचे मंदिर. विषयाच्या जाणीवेला स्पर्श करताना मला सुरुवातीलाच म्हणायचे वाटते, ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा, व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा, मौजमस्तीचा वेगळा थाट म्हणजे शाळा. संस्कार या शब्दाचा शब्दशः अर्थ काय, तर आपले मन, मेंदू व हृदय ज्या गोष्टीमुळे शुद्ध व पवित्र होते अशा सर्वांना संस्कार असे म्हणतात. आपल्या जन्मापासूनच नव्हे तर जन्माच्या आधी आपली आई आपल्यावर संस्कार करत असते, कारण तिच्या मते आपल्या मुलाला किंवा मुलीला समाजातील कोणत्याही व्यक्तीने दोष देऊ नये, बोट दाखवू नये, म्हणून आपले आई वडील हे आपल्याला घडवणारे संस्काराचं पहिलं विद्यापीठ आहे. मित्रांनो, एक कथा सांगते. कथा अगदी सत्य आहे. एका न्यायालयामध्ये न्यायाधीश आरोपीला शिक्षा देत असताना न्यायाधीश आरोपीला म्हणतात, मी तुला तुझ्या गुन्ह्यावर शिक्षा देणार आहे, परंतु त्याआधी तुझी एखादी शेवटची इच्छा आहे का, तुला काही सांगायचं आहे का, असं त्याला विचारतात. त्यावेळी तो म्हणतो, न्यायमूर्ती महाराज, तुम्ही जी कोणती शिक्षा मला द्याल ती मला मान्य आहे, परंतु जी शिक्षा तुम्ही मला देणार आहेत तीच शिक्षा तुम्ही माझ्या आईवडिलांना देखील द्या. न्यायाधीश आऊक होता, संपूर्ण न्यायालय आऊक होता. न्यायमूर्ती त्याला विचारतात, का बरं तुझ्या बरोबर तुझ्या आईवडिलांनी शिक्षा देऊ, त्याचं कारण काय? त्यावेळी तो म्हणतो, मी लहानपणी एखादी चोरी करायचो, एखादा गुन्हा करायचो तेव्हा माझी आई मला शाबासकी द्यायची. मी लहानपणी एखाद्याचा पेन चोरायचो, एखाद्याचं पुस्तक चोरायचो तेव्हा माझी आई माझं भरपूर कौतुक करायची. यातूनच मला हळूहळू चोरी करायची सवय होऊ लागली, माझ्या हातातून गुन्हे घडू लागले. आज मी तुमच्या समोर उभा आहे त्यामागचं कारण म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझ्या वेळेवर संस्कार न केल्यामुळे मी चोर होण्यामागे माझ्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे. म्हणून तुम्ही जी शिक्षा मला द्याल तीच शिक्षा तुम्ही माझ्या आई वडिलांना देखील द्या. जर त्या काळी मी चोरी केल्यावर माझ्या आई वडिलांनी मला शिक्षा दिली असती तर आज मी तुमच्या समोर एवढा मोठा आरोपी म्हणून उभा राहिला नसतो. आता न्यायमूर्ती महाराजांना देखील प्रश्न पडतो की नेमकं करायचं काय. मित्रांनो, संस्काराचं मूळ स्वरूप म्हणजे आपली आई असते. खरं तर मुले आईच्या मांडीवर जीवनाचा पहिला पाठ शिकत असतं. आई एक मूलभूत संस्काराचं विद्यापीठ आहे. आई मुलाला जन्म देते म्हणती ब्रह्मा असते, मुलाचं पालन पोषण करते म्हणती विष्णू असते, आणि मुलांवर संस्कार करते म्हणती महेश असते. ब्रह्मा, विष्णू, महेश याचं सुंदर स्वरूप म्हणजे आपली आई असते. तिला या सुंदर स्वरूपात पाहणं म्हणजे स्वर्ग सुंदर व अनुभूती प्राप्त करण्यासारखं आहे. आपल्याला घडवण्यासाठी 3 गोष्टींचा मोठा वाटा आहे: आपले आई वडील, आपला परिसर आणि आपली शाळा. मोठ्या अपेक्षेने आपले आई वडील आपल्या मुलाला शाळेत पाठवत असतात, आणि तेवढ्याच अपेक्षेने शाळा मुलाला ज्ञान, संस्कार व त्याच्या भविष्याला आकार देतात. आपल्या जीवनातील आतापर्यंत चांगले गुण, ज्ञान, अनुभव मला माझ्या शाळेतून मिळतात. शाळा केवळ ज्ञान देणारी इमारत नसून ते एक विद्यार्थी घडवणारे मंदिर असते. आई ही मुलाची पहिली शाळा असते, परंतु जेव्हा मुलगा 4-5 वर्षाचा होतो तेव्हा प्रत्येक पालक आपल्या मुलाला एखाद्या चांगल्या शाळेत घालायचा प्रयत्न करतात. पण चांगली शाळा म्हणजे काय? मोठी इमारत, मोठे अंगण, बगीचा, पिण्याची पाने एवढंच तर नाही. या जर सोयी असल्या तर आपण त्या शाळेला चांगली शाळा म्हणू, पण आदर्श शाळा म्हणता येणार नाही. आदर्श शाळा नुसती शाळा नसून ते एक विद्यार्थी घडवणारे मंदिर असते. गुलाबराव महाराज म्हणतात, संस्काराचे दान म्हणजेच खरे शिक्षण. शिक्षण म्हणजे दान नव्हे तर जीवनाला उत्तम वळण लावण्याचे ते एकमेव साधन आहे. मग संस्कार म्हणजे काय? संस्कार हा शब्द 2 संस्कारी शब्दापासून बनतो: सम आणि कार. सम म्हणजे चांगले आणि कार म्हणजेच कार्य. आपल्यामध्ये जे चांगले कार्य करण्याचे सद्गुण असतात यालाच सोप्या भाषेत संस्कार असे म्हणतात. पण शिक्षणाशिवाय विद्या फुकाची आहे. एकाच वाक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण व संस्कार या दोन्ही गोष्टीतील अद्वितीय संबंध स्पष्ट केला आहे. जिजाऊनी शिवरायांना रामायण व महाभारताचे धडे शिकवले व न्यायनीतीच्या शिक्षणासोबतच स्वदेश प्रेमाचे संस्कार केले. शाहूंनी कला संस्कृतीचा वसा कोल्हापूरच्या मातीला बहाल केला. कर्मवीरांनी अनेक अनाथ मुलांना शिक्षण दिले. शिक्षणाबरोबरच स्वावलंबी शिक्षण हेच आमच्या ब्रीत असा श्रम प्रतिष्ठेचा संस्कार दिला. अशा प्रकारे संस्कार हे शिक्षणाबरोबरच जगण्यातूनही परावर्तित होत असतात. म्हणून मला म्हणायचे वाटते, ज्ञानाचा प्रकाश देण्याआधी व अखंड तो जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्याआधी व अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षणाच्या संस्कारामुळेच कळतो, शिक्षणाच्या संस्कारामुळेच कळतो. इतिहासाच्या पानापानातून राष्ट्रभक्तीचा संस्कार होतो. भाषा विषयातून अभिव्यक्तीचा आणि गणितातून व्यावहारिक कृतीचा संस्कार होतो. व्यावहारिक शिक्षणाला संस्काराची जोड देण्यास गरजेचे आहे. तसे झाल्यास संस्काराचा मूळ उद्देश सार्थ ठरेल व मानवी जीवन सफल होईल. मातृदेव नमः, पितृदेव नमः, अतिथीदेव नमः असा महान संस्कार करणारी संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. संस्कार जर लहानपणी झाले तर जीवनाचे सोने होते. संस्कार हे कपड्याप्रमाणे घालता येत नाहीत, औषधाप्रमाणे पोटात घेता येत नाही, तर ते प्रत्येक कृतीतून रुजवावे लागतात. शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच महत्त्वाची असते. इथून आपल्या भावी आयुष्याची शिदोरी आपल्याला मिळते, जी की संपूर्ण आयुष्यात आपल्या सोबत असते. सर्वांगीण विचार करतो तो मानव. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्काराची गरज असते. हे संस्कार विद्यार्थ्याला विद्येच्या मंदिरातच होऊ शकतात. संस्कार ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक असे 3 प्रकारचे असतात. म्हणून मला म्हणावेसे वाटते, ही आवडते मज मनापासून ही शाळा, लाविते लळा जसा माऊली बाळा, जसा माऊली बाळा. शेवटी संस्काराने मनुष्य घडतो याचे एक उदाहरण तुम्हाला सांगते. एकदा एका महाविद्यालयातील शिक्षक
असतात। विद्यार्थी मध्ये मध्ये शंका विचारतात। त्यातील एक विद्यार्थी म्हणतो, सर मनुष्य खऱ्या अर्थाने सर्वात सुखी केव्हा होईल? त्याचं उत्तर देण्यासाठी सर त्याला सांगतात, तू आजपर्यंत कोणाकोणाला मदत केली त्या विद्यार्थ्यांची यादी कर। विद्यार्थी यादी करतो,